तर मैत्रिणींनो, आज बघा मी बनवलाय पालक राईस आणि तुम्हाला सांगते हा पालक राईस बनवायला अतिशय सोपी आहे आणि याची चव माहिती का कशी लागते. आपण पालक पनीरची भाजी राईस बरोबर खाताना कशी लागते ना, सेम तशी ह्या राईसची चव लागते. तर चला पटापट बनवूया. मी काय केलं ना, 1 वाटीभर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर बघा इथे कुकरमध्ये चमचाभर तेल घालून त्यामध्ये ना कर्णफूल घातलं, हिरवी इलायची, लवंग आणि काळी मिरी घातली. ते छान मस्त तेलात तळून घेतले. त्यामध्ये धुतलेला बासमती तांदूळ घातला आणि 1 वाटी बासमती तांदूळ घेतला होता म्हणून दीड वाटी मी इथे पाणी घेतलं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं, मिक्स करून ह्याच्यात 2 शिट्या कुकरला काढून घेतल्या. त्यानंतर बघा इथे आहे ना कढईमध्ये मी तेल घातलं. तेलामध्ये आहे ना छान मोहरी तडतडू दिलं. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घातला. हा बघा कांदा एकदम छान मस्त परतून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये ना मी लाल सुकी मिरची घातली. त्यामध्ये मी इथं पालकची प्युरी घातली. पालकची प्युरी कच्चीच काढली होती. छान प्युरी परतून घेतली. त्यामध्ये मग आपला शिजवलेला राईस घातला. मस्त हा राईस परतून घेतला. वरनं चवीपुरतं मीठ घातलं आणि खूपच टेस्टी हा पालक राईस तयार आहे. चला आता सबस्क्राईब करा.